Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. मी दत्तात्रय चव्हाण, येवला तालुका रोजगार सेवक संघटना. आम्ही 2007 पासून रोजगार सेवक म्हणून काम करीत आहोत आणि आत्तापर्यंत अल्पशा मानधनावर रोजगार सेवक हे काम करीत आहेत. परंतु शासनाने 3 ऑक्टोबर 2024 रोजी रोजगार सेवकांना मानधन देण्याबाबतचा जो GR काढलेला आहे, तो GR शासनाने अद्यापपर्यंत 18 महिने उलटूनही त्याची अंमलबजावणी केली नाही. याबाबत रोजगार सेवकामध्ये राज्यभर संतापाची लाट पसरलेली असून त्यांना लवकरात लवकर शासनाने न्याय द्यावा भाऊ. आता तरी तुम्ही यांच्याकडे लक्ष द्यावं आणि रोजगार सेवकांची जी मागणी आहे का अर्धवेळ असलेला रोजगार सेवक तो पूर्ण वेळ करावा आणि जो GR काढलेला आहे तो त्यांनी लागू करावा आणि रोजगार सेवकांना न्याय देऊन VV रामजी योजना चांगल्या प्रकारे राबवता यावी म्हणून त्यांना न्याय द्यावा. आणि जे मजूर आहेत, मजूरही आज उपाशी आहेत. मजुरांचाही मुद्दा शासनाने विचारात घेऊन रोजगार हमी योजनेचे मजुरांना मिळावा रोजगार म्हणून शासनाने मजुरांची आणि रोजगार सेवकांच्या दखल घेऊन GR पारित करावा अशी विनंती मी करतो. मी प्रवीण पाटील, येवला पंचायत समितीचा रोजगार सेवक आहेत. गेल्या 1 तारखेपासून आम्ही पूर्ण राज्यभर जो आंदोलन करत आहोत. या राज्यामध्ये एकूण 28,500 रोजगार सेवक काम करत आहेत. सर्वही काम बंद आंदोलनावर संपात उतरलेले आहेत. तरी शासनाला विनंती आहे की आम्ही जे 1 तारखेपासून जो संपावर उतरलो आहोत, या संपाचा आणि आमचा काम बेमुदत संपाचा आमचा जो 3 ऑक्टोबर 2024चा जो GR पारित केलाय त्याला त्वरित लागू करावं ही विनंती. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.